शिंदेच्या शिवसेनेकडून अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देत उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा आशयाचे अनेक मजकूर हे वर्तमानपत्रांमध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिंदेंकडून ही जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्गारलेलं एक वाक्य छापण्यात आलंय। मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही, मी दिल्लीचे बूट चाटणार नाही बरं। आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेल हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं। पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात, दिल्लीची मुजरेगिरी करतायत, हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं। बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली। एकनाथ शिंदेना काय माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे, त्यांनी कधी टेमिनाकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही। म्हणजे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता। पण 2.5 वर्ष, आज मी राजकारण बोलू इच्छित नाही, पण 2.5 वर्ष घरात बसून सगळ्या कामांना स्टे देणं, स्थगिती देणं, विकास कामं बंद पडणं, शेतकऱ्यांसारख्या जलयुक्त शिवार योजना, सिंचन प्रकल्प, दुष्काळातला पाणी प्रकल्प याला स्थगिती देणं, मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देणं, अटल सेतूला, अशा अनेक प्रकल्प याला स्थगिती देणारं सरकार आणखी काही काळ राहिला असता तर महाराष्ट्र 10-20 वर्ष मागे गेला असता।